नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे पापी गुणनिधी हा कुबेर कसा झाला आणि कुबेराला ब्रह्मदेवांनी कोणते वरदान दिले ही कथा घेऊन आली आहे. तर एकदा नारद मुनींनी ब्रह्मदेवांना विचारले, महादेवांची महात्मा कुबेराशी केव्हा मैत्री झाली? ज्यांचे स्वरूप परिपूर्ण आणि मंगलमय आहे ते शिवप्रभू कैलासावर कसे गेले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, मी तुला चंद्रमौळी भगवान शंकराचे चरित्र सांगतो. ते कैलास पर्वतावर कसे गेले, त्यांची कुबेराशी कशी मैत्री झाली हे सर्व सांगतो. कांपिल्य नगरात यज्ञदत्त दीक्षित नामक एक प्रसिद्ध ब्राह्मण राहत असे. तो यज्ञविद्या विशारद, वेद वेदांग वेदांत यांचे उत्तम ज्ञान असलेला, राजगृही मान असलेला, चतुर आणि सदाचारी होता. त्याला एक पुत्र होता. त्याचे नाव गुणनिधी. पित्याने त्याची 8व्या वर्षी मुंज केली. त्याला विद्याभ्यासासाठी गुरुगृही पाठवले, पण त्याला विद्यार्जनात रुची नव्हती. तो कुसंगतीत रमू लागला, जुगार खेळू लागला. तो स्नान संध्या करत नसे, ब्राह्मणाचा आचारधर्म पाळत नसे. दुष्ट आणि पाखंड्यांच्या सहवासात राहून तो वेदशास्त्रांची आणि देवादिकांची निंदा करत असे. खेळणे, गाणे बजावणे यातच वेळ घालवत असे. तो पित्यापासून नेहमी दूरच राहत असे. यज्ञदत्त यज्ञादी कर्मामध्ये नेहमीच व्यग्र असे. त्याला गुणनिधीचे आचार विचार, त्याच्या सवयी संगती याविषयी काहीच माहिती नव्हती. कधीकधी तो आपल्या पत्नीकडे त्याची चौकशी करायचा. तेव्हा गुणनिधी बाहेर गेला आहे, तो देवाची पूजा करत आहे, तो मित्रांसमवेत कुठेतरी अभ्यास करत आहे असे सांगून ती वेळ मारून न्यायची. एकुलता एक पुत्र असल्यामुळे ती त्याच्या प्रत्येक गोष्टीवर पांघरून घालायची. तिने आपल्या पतीला त्याच्याविषयी कधीही काहीही सांगितले नाही. गुणनिधी उपवर झाल्यावर यज्ञदत्तने त्याचा विवाह केला. आता आपल्या पुत्राला जबाबदारीची जाणीव करून द्यायलाच हवी म्हणून त्याची आई त्याला एकांतात रोज समजावत असे. मुला, तुझे पिताश्री रागीट आहेत. त्यांना तुझे चरित्र समजले तर तुझी आणि माझी धडकत नाही. विद्वत्ता आणि सदाचारामुळे तुझ्या पिताश्रींची प्रतिष्ठा आहे, पैशांमुळे नाही. तू दुर्वर्तन सोडून दे, कुसंगती सोडून दे, सत्संग धर, ब्राह्मणांप्रमाणे वाग. तू 19 वर्षाचा झाला आहेस. तुझी बायको 16 वर्षाची आहे. ती सद्गुणी आहे. तिचा काही विचार कर. तिच्याबरोबर राहून तू पितृसेवा कर. तुझा सासरा गुणवान आहे, शीलवान आहे. तुझा मामाही विद्यासंपन्न आहे. त्यांना तरी घाबर. दोन्ही कुळे शुद्ध असताना तुला भीती कशी वाटत नाही? मी आणि तुझ्या पिताश्रींनी कधीही वाईट कार्य केले नाही, तरीसुद्धा तू असा कसा निपजलास? जरा आजूबाजूच्या ब्राह्मण कुमारांना बघ, विनयसंपन्न शिष्यांना बघ आणि स्वतःला सावर. मी किती दिवस तुझ्याकडे दुर्लक्ष करायचे? राजाला तुझ्या दुष्कृत्यांबद्दल कळले तर त्याची तुझ्या पिताश्रींवरील श्रद्धा नाहीशी होईल. तो त्यांच्या उपजीविकेचे साधनच दूर करेल. दीक्षितपणा गेल्यावर आपण काय करणार? दुष्कीर्ती कशी सहन करणार? म्हणूनच म्हणते, अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःला सावर, आचरण सुधार. परंतु मातेच्या बोलण्याचा गुणनिधीवर काहीच परिणाम झाला नाही. पुढे पुढे त्याचे जुगाराचे व्यसन इतके वाढले की तो घरात जे जे सापडेल ते ते उचलून नेऊन जुगार खेळू लागला. एकदा त्याने पित्याची हिऱ्याची अंगठी चोरली. ती जुगारात हारला. आपली अंगठी एका जुगाराच्या पोटात पाहून यज्ञदत्तला फार नवल वाटले. त्याने त्याला वारंवार खडसावून विचारले. तेव्हा जुगारी म्हणाला, अरे ब्राह्मणा, माझ्यावर कशासाठी आक्षेप घेतोस? ही अंगठी मी चोरून आणली आहे असे तुला म्हणायचे आहे काय? हिच्याबद्दल विचारायचे असेल तर तुझ्या पुत्रालाच विचार. तो आमच्यात बसून रोज जुगार खेळतो. ही अंगठी मी त्याच्याकडूनच जुगारात जिंकली आहे. तो अशा पुष्कळ वस्तू जुगारात हारला आहे. कालच त्याने आईची साडी गमावली आहे. त्याच्यासारखा जुगारी या पृथ्वीवर शोधूनही सापडणार नाही. तू स्वतःला दीक्षित समजतोस म्हणून तुझ्यासारख्या विद्वानाला स्वपुत्राचे लक्षण समजू नये याचेच मोठे आश्चर्य वाटते.
जुगाऱ्याचे बोलणे ऐकून यज्ञदत्त अतिशय खचला. लाजेने मान खाली घालून घरी आला. त्याने आपल्या पत्नीला विचारले, गुणनिधी कोठे आहे? त्या दिवशी स्नान करताना तू माझी हिऱ्याची अंगठी नेलीस, ती कुठे आहे? ती मला आणून दे. पतीचे बोलणे ऐकून ती घाबरली व म्हणाली, नाथ, मी आता मध्यान्ह स्नान करत आहे. त्यानंतर मला पूजन सामग्रीची जमवाजमव करायची आहे. अतिथींसाठी स्वयंपाकही करायचा आहे. अशा व्यग्रतेत अंगठीची चौकशी काय करता? ती कुठे ठेवली आहे हे आता तरी मला आठवत नाही. पत्नीचे बोलणे ऐकून यज्ञदत्ताचा संताप अधिकच उफाळून आला. तो तिला म्हणाला, तू सत्यवादी आहेस म्हणून मी तुझ्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवला. त्यावेळी तू खोटे बोलून गुणनिधीला पाठीशी घालत आहेस हे माझ्या लक्षात आले नाही. अशा प्रकारे तू माझा विश्वासघातच केला आहेस. आपला पुत्र बाहेर काय गुण उधळतो आहे हे माहीत असूनही तू मला ठाम पत्ता लागू दिला नाहीस. त्यामुळेच आज मला एका जुगाऱ्याकडून लज्जित व्हावे लागले. तू माझी अंगठी कोठून देणार? तुझा दिवटा पुत्र ती जुगारात गमावून बसला आहे. मी तुला पिवळ्या रंगाची एक साडी दिली होती, ती कुठे आहे? घरातील इतर मौल्यवान सामानही दिसत नाही. ते सर्व कुठे आहे? खरं खरं सांग. पण तू तरी काय उत्तर देणार आणि मी तरी तुझ्यावर का संतापतो आहे? झाला एवढा तमाशा पुरे झाला. आता मला तुमचे तोंडही पाहिजे नाही. तुम्ही येथून चालते व्हा. कुळाला कलंक लावणाऱ्या पुत्रापेक्षा निसंतान असणे केव्हाही चांगले. आता मला तुमच्याशी काहीही कर्तव्य नाही. आज मी दुसरा विवाह केल्यावरच भोजन करेन. संतापलेल्या यज्ञदत्ताने आपल्या पत्नीचा व पुत्राचा त्याग केला. मग त्याने स्नान केले, नित्यविधी उरकले आणि त्याच दिवशी एका श्रोत्रीय ब्राह्मणाच्या मुलीशी विवाह केला. नंतर ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, यज्ञदत्ताने आपला व आपल्या मातेचा त्याग करून विवाह केला आहे हे वृत्त समजताच गुणनिधीला आपल्या घरी जाण्याचे धाडसच झाले नाही. त्याला आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली. तो नगर सोडून निघून गेला. उपाशीपोटी भटकत भटकत एका शिवालयापाशी आला. तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. त्याच्या अंगात चालण्याचेही त्राण नव्हते. तो एका झाडाखाली विसावला. त्याने डोळे मिटून घेतले व स्वतःशीच विचार करू लागला, आता मी काय करू? कोठे जाऊ? माझ्यापाशी विद्या नाही, धनही नाही. येथे कोणी माझ्या ओळखीचेही नाही. चांगल्या कुळात जन्म घेऊन मी व्यसनाधीन कसा झालो? मला माझ्या कर्माची लाज का वाटली नाही? आई मला रोज मिष्टान्न भोजन देत असे. तिने मला नेहमीच क्षमा केली. समजावण्याची वेळ आली तेव्हा परोपरीने समजावले, पण मी तिचे जराही ऐकले नाही. प्रारब्ध बलवान आहे हेच खरे. माझ्याकडे कौशल्य नाही. भीक कशी मागावी हे सुद्धा मला कळत नाही. आता मी कोणाजवळ याचना करू? गुणनिधी खिन्न मनाने झाडाखाली बसून होता. सूर्यास्त कधी झाला हेही त्याला कळले नाही. काही वेळाने कोणी शिवभक्त आपल्या स्वजनांसह शिवालयात आला. त्याने भरजरी वस्त्रे धारण केली होती व उत्कृष्ट पूजन सामग्री आणली होती. त्याने महादेवांची भक्तिभावाने पूजा केली. त्याने अर्पण केलेल्या नैवेद्याच्या सुवासाने गुणनिधीची भूक चाळवली. ही मंडळी गेल्यावर आपण नैवेद्य खाऊ असा विचार करून मंदिराच्या दारात येऊन बसला. त्याने महादेवांची महापूजा पाहिली. नृत्य गायनादी कार्यक्रम झाल्यावर काही भक्तमंडळी शिवालयाच्या मंडपातच निद्राधीन झाली. गुणनिधीला झोप आलीच नाही. सर्वत्र सामसूम झालेले पाहून त्याने गाभाऱ्यात प्रवेश केला. तेथील दिव्याची वात मंद झाली होती. नैवेद्य दिसत नव्हता म्हणून त्याने आपले वस्त्र फाडून त्याची वात करून घातली. गाभारा उजळला हे त्याच्याकडून शिवजी प्रित्यर्थ दीपदानच घडले. नैवेद्य घेऊन तो पटकन बाहेर आला. त्याच्या पावलांच्या चाहुलाने कोणीतरी झोपेतून जागा झाला.
तो दचकून ओरडला, कोण आहे, कोण आहे, पकडा पकडा. गुणनिधी घाबरून पळू लागला. तोपर्यंत इतरांना जाग आली होती. ते मोठ्याने आरडाओरड करत त्याला पकडण्यासाठी धावले. त्यांच्या आवाजाने नगरातील रक्षक सावध झाले. त्यांनी गुणनिधीला मारले. त्याचे उपाशी शरीर तो मार सहन करू शकले नाही. तो आंधळा झाला आणि मरणप्राय होऊन पडला. त्याने नैवेद्य भक्षण केला नव्हता म्हणून त्याचे पुण्यबल वाढले. ही त्या शिवजींचीच कृपा आहे होय. गुणनिधीच्या मृत्यूसमयी यमदूत पाश घेऊन तेथे आले. त्यांनी त्याच्या जीवात्म्याला बांधले. इतक्यात महादेवांचे गण दिव्य विमानातून तेथे आले. ते यमदूतांना म्हणाले, या ब्राह्मणाला सोडून द्या. याचे सर्व पापे नाहीसे झाले आहेत. आता याला दंड करता येणार नाही. ते ऐकून यमदूत चकित झाले. ते म्हणाले, हा ब्राह्मण फार दुर्वर्तनी होता, आचारभ्रष्ट होता, पापी होता. याने कधीही कुलधर्माचे पालन केले नाही. याने पित्याशी वैर केले, मातेचे ऐकले नाही, पत्नीची पर्वा केली नाही. याने शिवप्रभूंचा नैवेद्य चोरला, शिवनिर्माल्याचे उल्लंघन केले. हा यमलोकी नेण्याच्याच लायकीचा आहे. याला कोणी स्पर्शही करू नये. याला आमच्याबरोबर जाऊ द्या, म्हणजे नरक यातना देता येतील. शिवदूत म्हणाले, गुणनिधीने अनेक पापकर्मे केली असली तरी काही विशेष पुण्यकर्मेही केली आहेत. ती संख्येने कमी असली तरी त्यांच्या प्रभावाने याची आधीची सर्व पापकर्मे भस्मसात झाली आहेत. यज्ञदत्तच्या या पुत्राने शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली आहे. निराहार व थकलेला असूनही हा शिवलिंगाकडे स्वस्थ चित्ताने पाहत बसला होता. रात्रसमयी लिंगावर छाया आली होती. तेव्हा याने स्वतःचे वस्त्र फाडले, त्याची वात करून दिव्यात लावली. त्यामुळे हा महादेवांना प्रिय झाला आहे. आम्ही याला शिवलोकी नेणार आहोत. तेथे हा काही काळ निवास करेल, उत्तमोत्तम भोग भोगेल. पुढल्या जन्मी हा कलिंग देशाचा राजा होईल. ते ऐकून यमराजाचे दूत परत गेले. त्यांनी यमधर्माला सर्व वर्तमान सांगितले. तो म्हणाला, दूतांनो, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. या विश्वामध्ये जे कोणी त्रिपुंड्र धारण करतात, पांढरे भस्म लावतात, शिववेश जटा रुद्राक्ष धारण करतात, शिवमंत्राचा जप करतात, त्यांना कधीही येथे आणू नका. शिवमहाप्रभूंची तशी आज्ञाच आहे. तिचे उल्लंघन कधीच करू नका. इकडे शिवगणांनी गुणनिधीला शिवलोकी नेले. तेथे त्याला उमा महेश्वरांचे दर्शन झाले. तो पवित्र झाला. तेथील वास्तव्यात त्याने अनेक दिव्य भोगांचा उपभोग घेतला. कालांतराने तो कलिंग राजा अरिंदमाचा पुत्र म्हणून जन्मला. त्याचे नाव दम. तो लहानपणापासूनच शिवभक्ती करत असे. पित्यानंतर तो राज्यावर आला. आपल्या कारकिर्दीत त्याने शिवधर्माचा खूपच प्रचार प्रसार केला. शिवजींपुढे दीप लावण्याशिवाय त्याला दुसरे काही माहीतच नव्हते. त्याने आपल्या राज्यातील सर्व ग्रामाध्यक्षांना बोलावले व म्हणाला, शिवालयात दीपदान केल्याने परमपुण्य लाभते, कल्याण होते. म्हणून तुमच्या गावातील प्रत्येक शिवमंदिरात दीपदान करणे आवश्यक आहे. मी स्वतः याचे पालन करतो, तुम्हीही करा. अशा प्रकारे त्याच्या राज्यात प्रत्येक शिवालयात दीपोत्सव साजरा होऊ लागला. त्याने प्रदीर्घ काळ उत्तम राज्य केले. पुण्यरूपी अगाध संपत्तीचा संचय केला. दीपांच्या वासनेमुळे तो रत्नांचे दीप असलेल्या अलकावतीचा राजा झाला. त्याचे नाव कुबेर. नारदा, अशा प्रकारे शिवजी प्रित्यर्थ केलेली थोडीशी सेवा आराधनाही महान फळ देते. म्हणून उत्तम सुखाची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने शिवभजन अवश्य केले पाहिजे. गुणनिधी अधर्मरत होता. त्याने शिवालयात पूजा पाहिली, कपड्याची वात करून दीप प्रज्वलित केला. ही सर्व कर्मे स्वार्थप्रेरितच होती. पण अजाणता घडलेल्या या सत्कर्मामुळे तो शिवजींना प्रिय होऊन कलिंग देशाचा राजा झाला. त्यानंतर त्याने जी सत्कर्मे केली ती सर्व जाणीवपूर्वक केली. त्यामुळे जो देवांचा धनपती व दिक्पाल झाला. असे आहे गुणनिधीचे चरित्र.
जो कोणी हे श्रद्धेने श्रवण पठन करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात, त्याला सुख आणि शांती प्राप्त होते. नंतर ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, आता मी तुला कुबेराची शिवजींशी कशी मैत्री झाली ते सांगतो. पहिल्या पद्मकल्पात माझा मानसपुत्र पुलस्त्य याला विश्रवा नावाचा पुत्र झाला. त्याचा पुत्र वैश्रवन याने महान तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्या कृपाप्रसादाने तो विश्वकर्मा निर्मित अलकापुरीचा राजा झाला. तो कल्प संपून मेघवाहन कल्पास आरंभ झाला. तेव्हा यज्ञदत्ताचा पुत्र अलकापुरीचा राजा झाला. शिवनिर्मित काशीनगरीस आला. तेथे शिवलिंग स्थापन केले. त्याची यथाविधी पूजा केली. 11 रुद्रांचे स्मरण करून तो तपोमग्न झाला. त्याने 10,000 वर्षे इतकी खडतर तपश्चर्या केली की त्याची हाडे व चर्म शिल्लक राहिले. त्याच्या आराधनेने भगवान शिव प्रसन्न झाले. ते उमेसह त्याच्या सम्मुख प्रकट झाले व म्हणाले, हे अलकापते, तुझी भक्ती आणि तपश्चर्या पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. तरी इच्छित वर मागून घे. कुबेराने डोळे उघडले. समोर भगवान शंकर उभे आहेत हे पाहून त्याला परमानंद झाला. त्यांचे अत्यंत प्रखर तेज त्याला सहन होईना. त्याने पटकन डोळे मिटले व म्हणाला, हे प्रभो, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही माझ्या नेत्रांना सामर्थ्य द्या, म्हणजे मी तुमचे पावन चरण व तुमचे स्वरूप व्यवस्थित पाहू शकेन. त्याचे म्हणणे मान्य करून शिवजींनी त्याला हाताने स्पर्श केला. तेव्हा त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्याने डोळे उघडले. सर्वप्रथम त्याला उमा दिसली. तिचे असीम सौंदर्य पाहून मोठे आश्चर्य वाटले. भगवान शंकरांच्या शेजारी ही सर्वांग सुंदरी कोण आहे? हिचे रूप, हिचे लावण्य, हिचे तेज सर्वच अद्भुत आहे. हिने असे कोणते तप केले ज्यामुळे हिला शिवजींसमीप राहण्याचे सौभाग्य प्राप्त झाले? असा विचार करत तो तिच्याकडे वारंवार दृष्टी रोखून पाहू लागला. त्यामुळे त्याचा डावा डोळा फुटला. उमालाही राग आला. ती शंकरांना म्हणाली, नाथ, हा दुष्ट तपस्वी कोण आहे? हा माझ्याकडे एकसारखा पाहत आहे. माझे रूप, लावण्य, सौभाग्य याविषयी त्याच्या मनात असूया निर्माण झाली आहे. तिचे बोलणे ऐकून महादेवांना हसू आले. ते म्हणाले, उमे, हा तुझा पुत्र आहे. हा दुष्ट विचारांनी तुझे सौंदर्य न्याहाळत नसून याच्या तपापेक्षा तुझे तप किती श्रेष्ठ आहे याचा विचार करत आहे. भगवान महादेवांनी उमेचे समाधान केले. मग ते यज्ञदत्ताच्या पुत्राला म्हणाले, वत्सा, मी तुला उत्तम वर देतो. तू समस्त निधीचा अधिपती होशील, गुह्यकांचा राजा होशील, यक्ष किन्नरांचा अध्यक्ष होशील. तू सर्वांना धन देणारा होशील. मी तुझ्याशी मैत्री करून नेहमी तुझ्या समीप राहील. अलकापुरीजवळच निवास कर. ही तुझी माता उमा आहे. हिला नमस्कार कर. मग ते उमेला उद्देशून म्हणाले, देवी, या पुत्रावर प्रसन्न हो. त्यांचे बोलणे ऐकून ती म्हणाली, वत्सा, शंकरावर तुझी नेहमी निर्मळ भक्ती राहील. डावा डोळा फुटल्यामुळे तुला एकच पिंगल नेत्र असेल. महादेवांनी तुला योग्य ते वर दिलेले आहेत. त्यामुळे तू कृतार्थ होशील. माझे रूप पाहून तुला ईर्ष्या वाटली म्हणून तू कुबेर नावाने प्रसिद्ध होशील. कुबेराला वरदान देऊन भगवान शिव उमेसहित स्वस्थानी गेले. कुबेर अलकावतीस गेला. अशा प्रकारे शिवजींची आणि कुबेराची मैत्री झाली. त्याला दिलेल्या वचनानुसार महेश्वरांनी अलकापुरीजवळ कैलासावर आपले स्थान केले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान कथेमध्ये.